नमस्कार, मी अमृता. श्रीमंत भामध्ये आपलं स्वागत. गुंतवणूक करताना आपण एक गोष्ट नक्की बघतो, ती म्हणजे या गुंतवणुकीमधून आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळणार का. पण अशी गुंतवणूक करताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आज आपण बोलूयात. आणि याच विषयी आज आपल्याला माहिती द्यायला आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत विकास मायदेव. ते एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत. सर, IBN लोकमतमध्ये आणि श्रीमंत भामध्ये आपलं स्वागत. जसं आपण म्हटलं सुरुवातीला की गुंतवणूक करताना नक्की हे एकदा बघितलं जातं की ह्याच्यात टॅक्स बेनिफिट आहे का, पण एकंदरीतच गुंतवणूक करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? अमृता, एखादी व्यक्ती जेव्हा कर सवलत मिळवण्याच्या दृष्टीने गुंतवणूक करते तेव्हा त्याची ही प्रामाणिक इच्छा असते की ती कर सवलत त्याला निर्विघ्नपणे मिळावी. पण समजा आपण घाई गडबडीमध्ये किंवा नियोजनाअभावी काही छोट्या मोठ्या अशा चुका करत असतो की जेणेकरून ही गुंतवणुकीवरची कर सवलत त्याला मिळण्यामध्ये बाधा उत्पन्न होऊ शकते. तर ह्या काळज्या व्यक्तींनी घेतल्या पाहिजेत. पण जनरली असं असतं की सांगितलं जातं की गुंतवणूक तुम्ही एकाच पर्यायात करू नका, वेगवेगळ्या पर्यायामध्ये गुंतवणूक करा. सगळ्याच बाबतीतल्या गुंतवणुकीसाठी हे लागू होतं? जेव्हा आपण कराच्या संदर्भामध्ये आता आपला विषय मर्यादित आहे, तर कराच्या गुंतवणुकीमध्ये आपल्याला ही काळजी घ्यायला पाहिजे की आपण केलेल्या गुंतवणुकीमध्ये आपल्याला निर्विघ्नपणे कर सवलत मिळायला हवी. तर मी तुम्हाला एक 2-3 छोटे मोठे उदाहरणं देऊ शकतो की जसं एक आयकर कायद्याच्या अंतर्गत कलम 80D खाली मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम भरला तर स्वतःसाठी किंवा कुटुंबियांसाठी तर एक 15,000ची कर सवलत व्यक्तीला मिळत असते. समजा आपण घाई गडबडीमध्ये हीच गुंतवणूक कॅशमध्ये केली तर आपल्याला हा बेनिफिट मिळत नाही, कारण हा बेनिफिट केवळ अदर दॅन कॅश मोडमध्ये पेमेंट केली तरच मिळत असतो. तर व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे ही गुंतवणूक करताना की तो चेक पेमेंट किंवा दुसरा कोणताही मोड, पण कॅश मोड अलाउड नाही त्याच्यामध्ये. तर ही छोटीशी काळजी घेता येईल. आपण मेडिक्लेमचं बोललो, आपण तुम्ही साधारण आम्हाला सांगाल का की कोणते कोणते पर्याय आहेत ज्याच्यावरती आपल्याला कर सवलत मिळू शकते? कलम 80C किंवा 80K म्हणू याच्या अंतर्गत आपल्याला जी कर सवलत मिळते आणि ज्या सगळ्यात गुंतवणूक पॉप्युलर आहेत त्याच्यामध्ये आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF. जे नोकरदार आहेत त्यांचा प्रॉव्हिडंट फंड अंडर प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट कापला जात असतो, ती सवलत आहे. लाईफ इन्शुरन्स प्रीमियम जे आपण भरत असतो, आयुर्विमा याच्यावर कर सवलत मिळते. युलिप आहे. गृहकर्ज घेतलं जात असतं तर गृहकर्जावर जे इन्स्टॉलमेंट्स भरले जात असतात ही सवलत मिळू शकत असते. ॲन्युटीज आहेत, डेफर्ड ॲन्युटीज, असे अनेक मार्ग आहेत. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स आहेत. या सगळ्या याच्यामध्ये त्या करदात्याला कर सवलत मिळू शकत असते. आपण जेव्हा म्हणतो की होम लोन ज्याने घेतलेला असतो हा मोठा एक भाग असतो ज्याच्यातनं आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळू शकतात, पण ह्याच्यातही काही खास कळगे असतील जिथे आपण काळजी घ्यायला पाहिजे? नक्कीच आहेत. गृहकर्ज आजच्या म्हणजे प्रॉपर्टी प्राइसेस वाढल्या असल्यामुळे आणि गृहकर्जाची अमाऊंट वाढली असल्यामुळे एक मोठा कर सवलतीचा विषय आहे. आता असं लक्षात येतं की प्रॉपर्टीची प्राइस जास्त असल्यामुळे आणि नवरा आणि बायको दोघांचंही उत्पन्न करपात्र असल्यामुळे गृहकर्ज दोघांच्या नावावर घेतलं जातं, घरही जॉईंट नावावर घेतलं जात असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये कराचं नियोजन करण्यासाठी खूप मोठा वाव असतो. म्हणजे सुरुवातीलाच हे बघितलं पाहिजे की नवऱ्याचं उत्पन्न किती आहे आणि या उत्पन्नामध्ये किती अमाऊंटपर्यंत कर सवलत मिळणं शक्य आहे. 2 प्रकारची सवलत मिळते. एक आहे व्याजाच्या संदर्भामध्ये जी की 1.5 लाखापर्यंत असू शकते आणि इन्स्टॉलमेंट संदर्भामध्ये जी की 1 लाखापर्यंत असू शकते. त्यामुळे ही जी मोठी कर सवलत आहे ह्याच्यात नवऱ्याला किती सवलत मिळणं शक्य आहे आणि बायकोला किती मिळणं शक्य आहे हे जर सुरुवातीलाच नियोजन केलं तर त्या प्रोपोर्शनमध्ये दोघं जण इन्स्टॉलमेंट भरू शकतील आणि इन्स्टॉलमेंट त्या प्रोपोर्शनमध्ये भरले तर दोघांनाही पूर्ण कर सवलत मिळू शकते. त्यामुळे एका ह्याला 1.5 + 1 2.5 लाख आणि बायकोला सुद्धा 1.5 + 1 2.5 लाख एवढ्यापर्यंत कर सवलत मिळणं शक्य. म्हणजे एका कर्जावरती दोघांनाही बेनिफिट घेता येऊ शकतो. पण साधारण याचं मॅनेजमेंट कसं करायला हवं? म्हणजे जर समजा माझा घराचा हप्ता जो आहे तो साधारण 1,000 रुपये आपण एक अमाऊंट धरूया, तर याचं कसं नियोजन करता येईल जेव्हा जॉईंट लोन असेल तेव्हा? सर्वप्रथम दोघांनी जॉईंट हा विषय फक्त जॉईंट लोन असेल तरच उद्भवत असतो. त्यामुळे जॉईंट लोन असेल
तर उत्पन्न सुरुवातीला आपण काढून बघितलं पाहिजे की टोटल करपात्र उत्पन्न किती आहे, नवऱ्याचं किती, बायकोचं किती. हे उत्पन्न काढून बघितल्यानंतर ह्याच्यामधनं व्याजाचं आणि इन्स्टॉलमेंटचं किती डिडक्शन मिळाल्याने ते मॅक्झिमम बेनिफिट आपल्याला मिळता येईल हे जर काढून घेतलं आणि हा प्रोपोर्शन दोघांचा समजा 70 आणि 30 असा आला की 70% इन्स्टॉलमेंट समजा नवऱ्याने भरलं आणि 30% इन्स्टॉलमेंट बायकोनी भरलं, तर त्यामध्ये मॅक्झिमम कर सवलत दोघांनाही मिळू शकत असते. तर त्या प्रोपोर्शनमध्ये, त्या प्रमाणामध्ये जर इन्स्टॉलमेंट्स वर्षभर भरले गेले तर दोघांनाही त्या पूर्ण त्याच्यामध्ये फायदा मिळू शकतो. कारण एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे याच्यामध्ये की जो गुंतवणूक करणार त्या गुंतवणुकीच्या अगेन्स्टच बेनिफिट मिळत असतं, गुंतवणूक न करता बेनिफिट मिळू शकत नसतं. आपण ह्या पॉईंटवरती बोलूयात, पण आपल्याला थोडं थांबायला हवं. आपल्यासोबत एक कॉलर आहेत, नांदेडहून गंगाधर बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हॅलो सर. बोला. हॅलो. बोला ना. हॅलो, मी बर्डे बोलतो, गंगाधर बर्डे बोलतो नांदेडून. हॅलो, माझा प्रश्न होता इन्कम टॅक्स साठी म्युच्युअल फंड वगैरे कशामध्ये गुंतवणूक करणं योग्य राहील? ओके सर, आपण बोलूयात याविषयी. बर्डे साहेब, म्युच्युअल फंड्समध्ये कलम 80C अंतर्गत ज्या ELSS स्कीम आहेत 2005 अंतर्गत, या म्युच्युअल फंड्सच्या युनिट्समधल्या गुंतवणुकीसाठीच फक्त कर सवलत अवेलेबल आहे. सगळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये बेनिफिट नाहीये. तर आपल्याला ही काळजी घ्यायला पाहिजे की जे टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड आहेत तेवढ्यातच आपण गुंतवणूक केली पाहिजे, तरच आपल्याला ही कर सवलत मिळू शकते. आता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केल्याचा फायदा आपल्याला काय असू शकतो की बाकी सगळ्या ज्या इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स आहेत त्याच्यापेक्षा म्युच्युअल फंड मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असल्यामुळे आपल्याला रेट ऑफ रिटर्न जास्त मिळू शकत असतो. ही थोडीशी मॉडरेट रिस्कवाली इन्व्हेस्टमेंट झाली, अगदी नॉन रिस्क इन्व्हेस्टमेंट नाही झाली. जशी PPF आहे ही नॉन रिस्क इन्व्हेस्टमेंट आहे, तशी नव्हता, ही मॉडरेट इन्व्हेस्टमेंट आहे. थोडी रिस्क जास्त घेतो, थोडे रिटर्न्सही जास्त मिळू शकतात, पण इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. काळजी घेतली पाहिजे की ती आपल्याला एलिजिबल म्युच्युअल फंड आहे ना हे बघूनच इन्व्हेस्टमेंट करावं. आपण परत येऊयात आपल्या होम लोनच्या मुद्द्यावरती. तुम्ही म्हणत होतात की हे आपल्याला हफ्ते आहेत ते मॅनेज करता येतील, पण समजा नवरा बायको दोघांचंही उत्पन्न करपात्र आहे, पण हे हफ्ते एकदा एकाच्या खात्यातनं दिला गेला, एकदा एकाच्या खात्यातनं दिला गेला, किंवा लागोपाठ काही हप्ते इन्स्टॉलमेंट एकाच्याच खात्यातनं दिले गेले, तर हा बेनिफिट मिळणं शक्य नाही मिळणं शक्य आहे ना. एकाच म्हणजे प्रत्येक वेळा जर इन्स्टॉलमेंट एका प्रोपोर्शन मध्ये वाटून घेतला गेला तर ते जास्त श्रेयस्कर आहे. पण तसं न करता काही इन्स्टॉलमेंट सलग नवऱ्याकडनं भरले गेले, काही इन्स्टॉलमेंट्स बायकोकडनं भरले गेले, तरी त्याच्यात हरकत काहीच नाही. काळजी एवढीच घेतली पाहिजे की फायनल जे प्रोपोर्शन आहे वर्षभराच्या इन्व्हेस्टमेंटचं किंवा रिपेमेंटचं, तर ते जे प्रोपोर्शन आहे ते आपल्याला मॅक्झिमम बेनिफिट देऊ शकेल अशा प्रकारचं ते कॉम्बिनेशन हवं. समजा चुकून सगळेच्या सगळे इन्स्टॉलमेंट नवऱ्यानेच भरले आणि बायकोनी कुठचा इन्स्टॉलमेंट भरलाच नाही गेला, तर तिला ते बेनिफिट मिळणं त्या वर्षामध्ये डिफिकल्ट होऊन जाईल. तर ही काळजी आपण घेतली पाहिजे. आपल्यासोबत शशिकांत सोनार आहेत, मुंबईहून बोलतायत आपल्याशी. सोनार साहेब नमस्कार. हा नमस्कार. बोला. मला 80 DD विषयी विचारायचं होतं. कशाविषयी विचारायचं तुम्हाला? 80 DD. माझी मुलगी अपंग आहे, तर त्याबद्दल जे काही बेनिफिट येतं त्याविषयी मला विचारायचं होतं. ओके सर, तुमचा अजून प्रश्न आहे काही? हो, ती सूट नेमकी कशासाठी मिळते, म्हणजे त्या तिच्या उपचारासाठी मिळते की तिच्या सगळा जो काही खर्च वर्षाचा होतो म्हणजे सांभाळण्यासाठी, त्याविषयी मला जरा माहिती हवी होती. ओके, थँक्यू. 80 DD हा आयकर कलमाखाली जो सेक्शन आहे त्याच्यात दोन आहेत, 80D आणि 80DD. 80DD जो आता आपल्याला प्रश्न विचारलाय हा एखाद्या व्यक्तीने समजा त्याच्याकडे डिसेबल असलेल्या व्यक्तीच्या साठी हा खर्च केला गेला, म्हणजे आयदर ट्रीटमेंट किंवा रिहॅबिलिटेशन अशा ह्याच्यावर त्या डिसेबल्ड व्यक्तीवरती आपण हा खर्च केला गेला तर आपल्याला आयकरातनं त्याच्यासाठी सूट मिळत असते. ही सूट 50,000 रुपयापर्यंत मिळत असते आणि ही जी व्यक्ती आहे ही समजा सिनियर सिटीजन असेल तर ही सूट आपल्याला 75,000 रुपयापर्यंत मिळत असते. ही सूट मिळवण्यासाठी गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशनप्रमाणे ती जी व्यक्ती ज्याच्या संदर्भामध्ये हा खर्च केला जातोय तो एलिजिबल डिसॅबिलिटीमध्ये असेल तरी ही सूट करदात्याला नक्कीच मिळत असते. हे झालं एकाच सेक्शन संदर्भात, पण अजून यालाच लागून मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर समजा ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणजे आई बाबा असतील, काही जणांचे डिपेंडंट किंवा लहान मुलं, 18 वर्षापेक्षा लहान मुलं, यांच्या नावावरती काही गुंतवणूक असली, यांच्यासाठीचे काही खर्च असतील तर त्याच्यासाठी सुद्धा टॅक्स डिडक्शन मिळू शकतं?
हो ना, आपल्याला 80C जो सेक्शन आहे याच्या अंतर्गत लाईफ इन्शुरन्स प्रीमियम असेल किंवा युलिप असेल किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असेल, तर या सगळ्यामध्ये जी गुंतवणूक केली जाते ही व्यक्ती स्वतःच्या नावावर किंवा स्वतःच्या बायकोच्या नावावर किंवा मुलांच्या नावावर, यांच्या कोणाच्याही नावावर ही गुंतवणूक केली तरी त्या गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला त्याचं बेनिफिट मिळू शकत असतं. तसंच आपण जसं मेडिकल प्रीमियम म्हटलं, हे आई वडिलांच्या नावावर सुद्धा प्रीमियम आपण भरला असेल आई वडिलांसाठी डिपेंडंट, तरी ते बेनिफिट त्याच्यामध्ये मिळू शकत असतं करदात्या व्यक्तीला. लातूरून आपल्यासोबत दयानंद चाकोलेकर आहेत. नमस्कार. हॅलो. हा सर. हॅलो. साहेब, टीव्हीचा आवाज बंद करा आणि प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हॅलो. हॅलो. प्रश्न विचारा तुमचा, आम्हाला आवाज येतोय तुमचा. मी सरांना असा प्रश्न विचारायचा होता की LIC मध्ये गुंतवणूक केल्यानंतर करमुक्त म्हणजे टॅक्स मध्ये हे बेनिफिट मिळू शकतं? ओके. LICच्या लाईफ इन्शुरन्स प्रीमियमच्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यामुळे किंवा कुठच्याही दुसऱ्या इन्शुररच्या लाईफ इन्शुरन्समध्ये गुंतवणूक केल्यामुळे आपल्याला सेक्शन 80C खाली करमधनं सवलत मिळू शकत असते. त्याची मर्यादा 1 लाख रुपयापर्यंत आहे. आपल्याला काळजी एकच घ्यायची आहे की टोटल जे कॅपिटल सम अश्युर्ड आहे त्याच्यापेक्षा समजा 20% जास्त प्रीमियम एका वेळेस भरायची वेळ आली तर तेवढ्यासाठी ही गुंतवणुकीची बेनिफिट मिळत नाही. म्हणजे टोटल सम अश्युर्डच्या 20% कमी प्रीमियम आहे ना, अशा पॉलिसी बघून आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी. 20% जास्त प्रीमियमच्या अशा काही पॉलिसीज आहेत त्याच्यात गुंतवणूक केली तर मात्र करातनं सवलत नाही मिळत. नांदेडहून एक कॉलर आहेत आपल्यासोबत, नितीन कासार आहेत. नमस्कार. नमस्कार मॅडम. मला असा प्रश्न आहे की आता सरकारी कर्मचाऱ्यांना 6वा वेतन आयोग लागणार आहे, तर त्यांच्यामुळे आता त्यांचं पेमेंटही आता त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. तर अशा वेळेस टॅक्स मध्ये वाढ होणार आहे, तर त्यासाठी टॅक्स लागू नये याच्यासाठी काही गुंतवणूक करण्यासाठी काही सूचना आहेत का? म्हणजे आपल्याकडून काही मार्गदर्शन होईल का त्याचं? नक्की. 6व्या वेतन आयोगासंदर्भात आहे. त्यालाच जोडून मी एक प्रश्न विचारते की आता अनेकांना ॲरियर्स मिळतील, ही ॲरियर्स पण टॅक्सेबल असतील? एरियस ही टॅक्सेबल असते, कारण सॅलरीच्या हिशोबाने जेव्हा पूर्वीच्या पिरियडची एकत्रितपणे एरियस मिळते तर ती सॅलरी या हेडखाली टॅक्सेबल होते. पण आयकर कायद्याअंतर्गत 89 नावाचा सेक्शन आहे, याच्याखाली जर ही एरियस मिळाल्यामुळे जो मॅक्झिमम रेट आहे टॅक्सेशनचा हा जर वाढत असेल तर इन दॅट केस आपल्याला 89 या सेक्शनखाली रिलीफ मिळत असतो. आणि जर ती जी एरियस आहे गेल्या 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची ही त्या वर्षात मिळाली असती तर जे करपात्र उत्पन्न तेव्हा झालं असतं आणि आज मिळाल्यामुळे जे ॲडिशनल टॅक्स त्याच्यावर येतोय या डिफरन्सचा जो आहे तो रिलीफ त्याला मिळत असतो आणि त्यामुळे त्याचं होणारं नुकसान भरून निघत असतं. हे झालं एरियसच्या संदर्भात. आता जो प्रश्न होता की वेतन आयोगामुळे टोटल वेतन वाढल्यामुळे टॅक्सचा गुंतवणुकीचे कसे बेनिफिट्स घ्यावे, तर या संदर्भात माझा पर्सनल सल्ला थोडासा असा आहे की गुंतवणूक करताना टॅक्स हा एकच अँगल आपण बघू नये. कारण गुंतवणूक शेवटी आपण मेहनतीने कमवलेल्या पैशाची करत असताना ती गुंतवणूक सेफ आहे ना, ती गुंतवणूक आपल्या गरजेप्रमाणे आहे ना, हे बघणं जास्त आवश्यक असतं. आणि टॅक्स बेनिफिट इन ॲडिशन आपल्याला मिळालाच पाहिजे. या दृष्टीने जसं PPF आहे ही गुंतवणूक अतिशय सेफ आहे, सुरक्षित आहे. ह्याच्यावरचा जो इंटरेस्ट मिळतो तो करपात्र नाही, तर त्या दृष्टीने आकर्षक इन्व्हेस्टमेंट आहे. तशीच वयाप्रमाणे आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या असतील त्या जबाबदारीचा विचार करून आपल्याकडे योग्य अमाऊंटचं लाईफ इन्शुरन्स कव्हर आहे ना हे बघणंही गरजेचं असतं. त्यामुळे तेवढं मिनिमम कव्हर आपण घेतलंच पाहिजे आणि त्याच्या पलीकडे बाकी त्या गुंतवणुका केल्या पाहिजेत. त्यामुळे गुंतवणुकीची मर्यादा 1 लाखाची आहे. टॅक्स हे फक्त आपल्याला उद्दिष्ट ठरवून गुंतवणूक करता येणार नाही. आपल्याला अजूनही फोन येत आहेत. तुम्हालाही जर काही गुंतवणूक विषयक प्रश्न असतील तर आम्हाला फोन करून विचारा. आपण एक ब्रेक घेऊयात आणि परत येऊयात याच विषयी बोलायला. पहा फक्त IBN लोकमत.